नंदिनी बोलून नाही करून दाखवत आहे. तिने जे चॅलेंज स्वीकारलं होतं 24 तासांचं, त्यानुसार ती आता घर सोडून जाणार की वसुधांची माफी मागणार. आजच्या भागात इतके ट्विस्ट अँड टर्न्स आलेत की तुम्ही आतापर्यंत कधीच या मालिकेत एवढे टर्न्स अँड ट्विस्ट बघितले नसतील. पण नक्की काय झालं जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग आजचा धमाकेदार भाग सुरू करूया. तर आजच्या भागाच्या सुरुवातीला रम्या लगेच नंदिनीला आठवण करून देत म्हणते की 24 तासाचं जे चॅलेंज स्वीकारलं होतं ते 24 तास कधीच संपलेत आणि तू एक पण पुरावा माझ्या आईविरुद्ध आणू शकेल नाही. त्यामुळे तुला आता हे घर कायमचं सोडून जावं लागेल. मात्र जीवा आणि पार्थ तिला म्हणतात की नंदिनी कुठेही जाणार नाही. काव्या सुद्धा म्हणते जर ताई या घरात नसेल तर मी पण या घरात थांबणार नाही. माळीने सुद्धा म्हणते माझ्या दोन्ही सुना जर घराबाहेर पडल्या तर मी कुणालाही माफ करणार नाही. मग मात्र रम्यास काव्या पार्थ जीवा यांना म्हणते की जेव्हा ह्या नंदिनीने माझ्या आईवर आरोप केले तेव्हा तुम्ही नंदिनीला एकही शब्द बोलला नाही आणि आता मात्र तुम्ही मरे पुरावा लागलात. मग मात्र विक्रम मध्ये पडतो. तो म्हणतो माझ्या दोन्ही सुना कुठेही जाणार नाही. आणि नंदिनीला तो म्हणतो नंदिनी एक काम कर, जे झालं गेलं ते मी विसरून जातो, तूही विसरून जा, चल वसुधाची माफी माग. मग मात्र नंदिनीचा आत्मसन्मान जागा होतो. ती त्याला म्हणते मी एक वेळ हे घर सोडून जाईल पण मी वसुधांची माफी कधीही मागणार नाही, कारण त्यांच्या एका चुकीमुळे आमच्या चौघांचं आयुष्य बर्बाद झालं आणि मी त्यांची माफी जर मागितली तर मी चुकले होते आणि त्यांचा अन्याय सहन केला असं होईल. त्यामुळे मी हे असं कधीही करणार नाही. मग मात्र विक्रम भयंकर चिडतो. पण इथे इमोशनल ड्रामा करत वसुधा मध्ये येते. ती रडायला लागते. ती म्हणते नंदिनी बाई मला माफ कर, माझ्यामुळे एवढं सगळं घरामध्ये घडलंय. तू कुठेही जाऊ नको, तू ह्या घराची सून आहेस, तू गेलीस तर सगळं घर बर्बाद होऊन जाईल. मी तुझी माफी मागते म्हणून चक्क ती नंदिनीच्या पाया पडते. मग हे झाल्यानंतर मात्र विक्रम आणखी चिडतो. तो म्हणतो बघ नंदिनी, माझी वसुताई तिची चूक नसताना पण तुझ्या पाया पडून तिने माफी मागितली आणि तू मात्र तुझा हट्ट सोडायला तयार नाहीयेस. मात्र नंदिनी म्हणते बाबा माझं काहीच चुकलं नाही. मग तो आणखीनच चिडतो. मला बाबा म्हणायचं नाही, इथून पुढं आपल्यातलं बाप मुलीचं नातं संपलं म्हणून तो घरात रूममध्ये निघून जातो. त्याच्या पाठोपाठ माळणी सुद्धा येते आणि त्याला समजून सांगायला लागते की तुम्ही असं काय करतात, तुम्हाला नंदिनीला थोडं पण विश्वास राहिला नाही. ती वसुताई इतके दिवस ठीक होती आणि काल अचानक डॉक्टरांकडे कशी गेली, तुम्हाला हे साध्या गोष्टी कळत नाही का? लग्नामध्ये तिनेच नंदिनीला किडनॅप केलं असेल, कारण सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला असता तर रम्याला. पण विक्रम म्हणतो मान्य आहे तुझं सगळं, पण त्यावेळेस रम्या पण तिथे नव्हती. जर तिथे असली असती तर मी सुद्धा मान्य केलं असतं की वसुताईने सगळं केलंय, पण तू मुद्दाम म्हणून वसुताई आणि रम्यावर आरोप करतेस. मग मात्र नंदिनी जाम चिडते. ती म्हणते मी कधी नंदिनी साथ सोडणार नाही, मला अजूनही खात्री आहे की ती खरं बोलते आणि तिथून निघून जाते. मग मात्र विक्रम म्हणतो जा, कुठे यायचं जा, तुम्हाला जे वाटेल ते करा. आणि तिकडे मात्र काव्या आणि पार्थ दोघेही इमोशनल झाले असतात. काव्या पार्थ म्हणत असते की माझी ताई इतके दिवस दुसऱ्यांना न्याय कसं मिळवून देईल हे बघत असते ना, आज त्याच्यावरच अन्याय होतं मी हे बघू शकत नाही. तिने एवढं सगळं सहन केलं आणि त्या वसुताने इतकं केलंय की तिच्यामुळे आपल्या चौघांची आयुष्य एका क्षणात बदलली आहेत. पार्थ सुद्धा म्हणतो मला सुद्धा खात्री पडत नाही की वसुताने एवढं सगळं घाणेरडं काम केलंय. आणि तिकडे नंदिनी बिचारी सगळं आठवण रडत बसली असते. तेवढा जीवा तिला येतो. तिला आठवण करून देतो की मी तुला म्हटलं होतं मला सोबत घेऊन जा, तू एकटी उगाच दीपककडे गेली त्यामुळे तू फसली गेलीस. मग ती म्हणते हो माझा स्वभाव असं झाला की माझ्या नेहमी असंच घडतं की मी ज्याच्यावर विश्वास ठेवतो तो व्यक्ती मला फसवतोच. मग जीवा तिला काळजी घेतो. तो म्हणतो काळजी करू नको, इथून पुढे मी तुझ्या सोबत आहे. आपल्या सध्या काही नातं नाही, पण एक दिवस अशी वेळ येईल की तू तुझ्या सगळ्या मनातल्या गोष्टी मला सांगशील. पण सध्या आपलं रूममेटचं नातं आहे, तर तुझ्या मनात जे काय असेल ते मला बोलत जा. आणि तो असं म्हणून तिला पाणी आणण्यासाठी बाहेर जातो. इकडे नंदिनी विचार करते की वसुताईने हे सगळं केलं कधी, माझ्या विरुद्ध एवढे सगळे पुरावे त्यांनी आणले कधी. आणि लगेच आपल्याला दिसतं की तिच्या रूममध्ये वसुताई आणि रम्या येतात. रम्या दार लावते आणि तिथून पुढे मित्रांनो घडणार आहे ते भयंकर आहे, पण ते आपल्याला बघायचंय उद्याच्या भागात. तर आजच्या भागामध्ये एवढंच झालं की नंदिनी घराबाहेर जाण्यापासून तर सध्या वाचली आहे, पण ती आता पुढे काय करते, वसुताईविरुद्ध पुरावा गोळा करते का नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्याला उद्याचा भाग बघावा लागेल. त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.